मागील भागात आपण पाहिलं, गायत्री नयनाची बॅग भरून देत होती. संगीता मामीनं नयनाला घरातली एक जुनी झालेली सुटकेस आणि लग्नासाठी अगदीच साध्या साड्या दिल्या होत्या. हा सर्व प्रकार बघून गायत्रीला अतिशय वाईट वाटलं होतं. तिनं तिच्या डोक्यात एक योजना तयार केली होती. दुसऱ्या दिवशी ती सुमनबाईजवळ ही गोष्ट बोलायला गेली. पाहूया पुढे दुसऱ्याची बायको भाग 29. आई, मला तुमच्यासोबत बोलायचं आहे, गायत्री सुमनबाईंना म्हणाली. सुमनबाई सोपान मामासोबत बोलत होत्या. का ग, काय झालं? बोल की, सुमनबाई म्हणाल्या. इथं नको, थोडं बाजूला येता का? महत्वाचं बोलायचं आहे, गायत्री म्हणाली. सुमनबाईंच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव उमटले. त्या तिच्यासोबत आतल्या खोलीत गेल्या. का ग, काय झालं? बरं वाटतंय ना तुला? सुमनबाई गायत्रीला म्हणाल्या. आई, नयनाजवळ मोजून 3-4 साड्या आहेत आणि त्याही अगदी कशाच्या कशा. कामवाल्या बायकाही ह्यापेक्षा बऱ्या साड्या नेसतात आणि नवा ड्रेस तर एकही नाही. लग्न होऊन सासरी जाईल, नवीन नवरी म्हणून सगळे भेटायला येतील, घरी बोलवतील, तेव्हा असे कपडे शोभून दिसत नाहीत, गायत्री म्हणाली. तिनं नयनाच्या साड्या सुमनबाईंना दाखवल्या. हो ग, खूपच बेकार साड्या आहेत. मला माहितीये हे कुणी केलं ते, सुमनबाई म्हणाल्या. आई, पण अशा साड्या देणं चांगलं वाटणार नाही. नयनाच्या सासरचे लोक काय म्हणतील? आणि ही बॅग तर बघा, तिच्याजवळ तिची अशी म्हणून एकही बॅग नाही, पर्स नाही. तिचं छोटं छोटं सामान, काही नाही तर कंगवा, छोटा आरसा, पावडरचा डब्बा, टिकलीचं पाकिट आणि थोडंफार पैसे ठेवायला एखादी पर्स तरी हवी ना. पर्स नाही तर कुठं ठेवेल ती सगळं, गायत्री म्हणाली. आपण काय करायचं ग आता? सुमनबाईंना प्रश्न पडला. एक करू शकतो, गायत्री म्हणाली. काय ग, सुमनबाईंनी विचारलं. मी इथल्या दुकानात जाऊन 2-4 साड्या आणि 2-4 ड्रेस आणू का तिच्यासाठी? माझ्याजवळ माझे पार्लरचे पैसे आहेत, गायत्री म्हणाली. गायत्री, सुमनबाईंचा ऊर अभिमानानं फुलून आला. मला लहान बहीण असती किंवा माझी सख्खी नणंद असती तर तिच्यासाठीही मी हे केलंच असतं ना, गायत्री म्हणाली. मोठ्या मनाची आहेस ग. चल, मी येते सोबत. रेडीमेड ब्लाउजही मिळतात, ते घेऊन घेऊ. साड्यांना तू रात्रीतून फॉल पिको करून दे. आणि गायत्री, तुझ्या पार्लरचे पैसे असू दे. माझ्याजवळ आहेत पैसे, मी देते तुला. तुला एवढी जाणीव झाली
ह्यातच सगळं आलं, सुमनबाई म्हणाल्या. मायबापाचं छत्र डोक्यावर असणं काय असतंय ते नैनाकडं बघून कळालं. गायत्रीच्या डोळ्यात पाणी आलं. दोघीजणी बाहेर जायची तयारी करू लागल्या. सुमनताई, मी जरा त्या आचार्यासोबत बोलून येतो एकदा. मामा बाहेरून ओरडले आणि घराबाहेर पडले. सुमनबाई आणि गायत्री घराबाहेर पडणार तितक्यात मामी घरात आल्या. कुठं चालल्या दोघी जणी? मामींनी विचारलं. तू सकाळी सकाळी बाहेर गेलीस. आम्ही विचारलं का कुठं चाललीस म्हणून? सुमनबाई म्हणाले. जा, कुठं कुठं गाव गुरवायचं ते गुरवून या. मामी फणकाऱ्यात म्हणाल्या. जरा लग्न घरात असतो तसा स्वयंपाक करा वहिनी साहेब. सुमनबाई पण तोऱ्यात म्हणाल्या आणि तिथून बाहेर पडल्या. आपल्या मुलाला सोबत घेऊन गायत्री आणि सुमनबाई दुकानात गेल्या. त्यांनी नयनासाठी सुंदर साड्या आणि ड्रेस घेतले. एक छानशी सुटकेस आणि पर्सही घेतली. दोघी परत घरी आल्या. कुठं गेल्या होत्या एवढ्या तडकाफडकी? ऊन तरी बघायचं ना. सोपान मामा त्या घरात आल्या आल्या त्यांना म्हणाले. दोघी जणी संगीता मामींना न सांगता घराबाहेर गेल्या म्हणून मामींनी मामांचे कान भरले होते. तुझं पितळ उघडं पडत होतं, तेच झाकायला गेलो होतो, सुमनबाई म्हणाल्या. म्हणजे? मामांना प्रश्न पडला. म्हणजे नैना, तुझी लग्नाची सुटकेस आण, सुमनबाई मोठ्यानं म्हणाल्या. मावशी, अगं राहू दे ना, नैना म्हणाली. आण म्हटलं ना, सुमनबाई गरजल्या. नैना घाबरतच सुटकेस घेऊन आली. हँडल तुटकी, कुलूप नसलेली ती सुटकेस नैनानं सुमनबाईंजवळ ठेवली. संगीताबाई, या तुम्ही पण इकडं, सुमनबाई म्हणाल्या. संगीता मामी धूसफूस करत तिथं आल्या. ही कसली ग बॅग? मामा म्हणाले. तुझ्या बायकोनं दिली नैनाला, तिचे कपडे भरायला, सुमनबाई रागात म्हणाल्या. ही असली बॅग? मामांनाही आश्चर्य वाटलं. नैने, कपडे काढ त्यातले, सुमनबाई म्हणाल्या. नैनानं सुटकेसमधल्या साड्या बाहेर काढल्या. सुमनबाईंनी साड्या काढून मामाजवळ ठेवल्या. अरे, पोटी बाळ नाही म्हणून गळा काढून तू नैनाला इथं आणलं होतंस ना. आताही काय कमी आहे तुला? ठीक आहे, अगदी महागड्या वस्तू घेऊ नको, पण जरा बऱ्या वस्तू तर घ्यायच्या. 4 लोकात असले कपडे, अशी बॅग चांगली वाटते का? तुला पोरगी असती तर तिची पाठवणी तू अशीच केली असती का? सुमनबाई म्हणाल्या. पण ह्या साड्या तर देण्याघेण्यासाठी घेतल्या होत्या. मामाचा आवाज कातर झाला होता.
ते मामीकडं बघू लागले. मामी नजरेनंच आग ओकू लागल्या. गायत्री, आपण आणलेल्या साड्या दाखव, सुमनबाई म्हणाल्या. गायत्रीनं आणलेल्या साड्या दाखवल्या. सोबतच सुटकेस आणि पर्सही दाखवली. ह्या साड्या बघ आणि तुम्ही आणलेल्या साड्या बघ. कोणत्या साड्या चांगल्या आहेत? होय संगीताबाई? सुमनबाईंनी त्यांचा मोर्चा संगीता मामीकडे वळवला. मी नयनाला लग्नासाठी आणलेल्या सगळ्या साड्या दाखवल्या होत्या. तिनंच या साड्या पसंत केल्या, मामी चाचरतच म्हणाल्या. तिला एवढी अक्कल असती, एवढं स्वातंत्र्य असतं, तर ती कुठल्या कुठं गेली असती आज. तुझ्या सारवासारवीची गरजच नाहीये काही. सुमनबाई संगीता मामींवर खेकसल्या. मामी रागातच आत निघून गेल्या. सुमनताई, लाज राखलीस ग माझी. सोपान मामानं सुमनताईंसमोर हात जोडले. पैसे उधळू नको, पण नीटनेटकं तर कर. कमीत कमी पैशातही सगळं चांगलं करता येतं, हो ना? सुमनबाईंनी मामांचे हात पकडले. थांब, या संगीताला दाखवतोच कसं असते ते. मामा चवताळून त्यांच्या अंगावर जायला निघाले. सोपान, हे बघ, दुसऱ्याचं वाईट चिंतणाऱ्याचं कधीच चांगलं होत नसतं. तिच्या कर्माचे फळ ती भोगेलच. आता लग्नकार्य आहे ना घरात, आपण आपल्या परीनं शांतता ठेवू शकतो आणि आनंदही साजरा करू शकतो. सुमनताईंनी मामांना समजावलं. गायत्री सगळं सामान घेऊन आत गेली. तिनं नयनाला तिचे नवे कपडे दाखवले. नयनाच्या डोळ्यात पाणी होतं. आता पक्क्या व्हा, स्वतःसाठी जगायला शिका, गायत्री तिला म्हणाली. नयनानं मान डोलवली. गायत्रीनं तिची नवीन बॅग भरून दिली. रात्री जागून तिच्या साड्या तयार करून दिल्या. दुसऱ्या दिवशी मामानं दारात हिरवा मांडव टाकला. बिछायत वाल्याला बोलवून अंगणात मंडप टाकला. घरात एक एक पाहुणे यायला सुरुवात झाली. बायका जात्यावर हळद दळत होत्या. दळता दळता जात्यावरची गाणी गात होत्या. जात्यावर हळद दळताना गाण्यात नयनाचं, प्रणीतचं नाव घेत होत्या. लग्नघरातली घाई गडबड आता जाणवायला लागली होती. नयनाच्या मनाची हुरहुर क्षणाक्षणाला वाढत होती. इकडं प्रणीत मात्र या सगळ्या गोष्टींपासून खूप दूर होता. त्याचं ऑफिस, मित्रांसोबत कट्ट्यावरच्या गप्पा, सगळं काही अगदी सुरळीत सुरू होतं. आपलं लग्न होणार आहे, आपल्याला बायको येणार आहे, ह्या भावना त्याच्या मनात दूरवर कुठंच नव्हत्या. सुट्टीचा अर्ज देताना त्यानं कुणाला सांगितलंही नाही की त्याचं लग्न होतंय. नेहमीप्रमाणे तो ऑफिसमध्ये गेला.
आज ऑफिसचं एकंदरीत वातावरण त्याला वेगळंच जाणवत होतं. सुशांत, काय आहे आज? वेगळंच वाटतंय ऑफिसमध्ये? त्यानं सुशांतला विचारलं. अरे, वाटणारच ना. ती आली आज. तू पाहिलं नाहीस का? सुशांत अगदीच खुश होऊन म्हणाला. अरे कोण? नीट सांगशील का? प्रणीत म्हणाला. त्यावर सुशांत डोळे मोठे करून म्हणाला, मोनिका. मोनिका, ओ माय डार्लिंग. तिचं नाव ऐकून प्रणीतच्या ओठांवर गाण्याची ओळ आपोआपच आली. कोण होती मोनिका? पाहूया पुढच्या भागात. आजचा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.